रॅपिडो मध्ये कस्टमरने राईड बुक करून माझ्यासोबत फोनवरती बोलून कशा प्रकारे माइंड वॉश करून माझ्यासोबत स्कॅम केला जाणार। जय महाराष्ट्र इंस्टाग्राम फॅमिली। तर मंडळी, आज आहे दुसरा दिवस रॅपिडो मध्ये काम करायचा। पहिल्या 2 राईड मध्ये लेडीज कस्टमर असल्यामुळे ब्लॉग बनवायला भेटला नाही। 2 राईड कंप्लीट केल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पावसामध्ये जास्त करून कोण राईड बुक करत नाही। थोडा वेळानंतर मला कांदिवली वेस्ट चारकोप मधून तिसरी ऑर्डर भेटली आणि कस्टमरनी मला कॉल करून सांगितलं की माझ्या वाईफला एअरपोर्ट जवळ ड्रॉप करायचं आहे। तर बोललो ठीक आहे, पिकअप लोकेशन वरती निघणार। तेवढ्यात कस्टमरचा फोन आला आणि त्यांनी माझ्यासोबत असं बोलणं केलं की मी तुझ्या अकाउंट मध्ये 2300 रुपये पाठवतो। तर माझी वाईफ मेडिकल जवळ उभी आहे, तिला तू 2000 रुपये पाठव आणि बाकीचे 300 रुपये उरतील ते तुझ्या राईडचे पैसे कट करून माझ्या वाईफला दे ड्रॉप लोकेशनला पोहोचल्यावर बाकीचे उरलेले पैसे ट्रान्सफर कर। तिने तुझ्या मोबाईल वरती QR कोड पाठवलाय। तर मला बोलतात तू आता त्या QR कोड वर पैसे ट्रान्सफर कर। तर मला थोडा डाऊट आला की माझ्यासोबत स्कॅम करत आहे। त्यानंतर त्याच्या वाईफला पिकअप करायला जाता जाता त्याने मला 5 वेळा कॉल करून माझा माइंड अशा प्रकारे बोलून वॉश केला आणि त्याने पाठवलेले पैसे माझ्या अकाउंटला काही आले नाही। अशा पद्धतीने त्याने मला मेसेज एडिट करून पाठवला आणि माझ्याकडून जबरदस्तीने पैसे मागायला लागला। त्यानंतर पिकअप लोकेशन वरती येऊन कॉल वरची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का। अरे भाई तू लेकिन गाली क्यों दे रहा है? मैं तेरे को गाली दिया क्या? अरे बहुत से टिकट छूट गया, तेरा पैसा मेरे अकाउंट में आया नहीं तो मैं क्यों ट्रांसफर करूँ QR कोड पे? डिमांड नहीं लेके आया, पहले दिन 8 आदमी लोग आया, डिमांड नहीं लेके आने जाने गाड़ी वाले कितने हुए। हाँ बोल, तेरी वाइफ कहाँ पर है? कौन से मेडिकल कैंप पे खड़ी है? मेरे को बता, मैं वहाँ पे जाता हूँ। कितना 8 आदमी कितना घर पे घर निकले। अरे भाई तेरी वाइफ कहाँ पर खड़ी है मेरे को बता ना। हेलो, मैं क्या बोल रहा हूँ, सुनो ना। आणि त्याचा नंबर मी व्हिडिओ मध्ये शो केला आहे। तर ही व्हिडिओ सायबर क्राईम पर्यंत पोहोचली पाहिजे आणि या कंपनीवरती काहीतरी कारवाई केली पाहिजे, नाहीतर माझ्यासारखे खूप जण असे रॅपिडो कॅप्टन सोबत डेली स्कॅम होत असणार। तर मंडे, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून आपल्या भावाला फॉलो नक्की करा। आणि हो, रॅपिडो मध्ये काम करायचा दुसऱ्या दिवसाचा एक्सपिरियन्स खूप भारी होता।